मला वाटतं जळगाव जिल्ह्यामध्ये जे काही भाजप किंवा शिवसेनेने आंदोलन केलेलं आहे, रुपाली ताई चाकणकर यांना मी चेकाळल्यासारखं बोलल्यात असं बोललो. चेकाळणे या शब्दाचा अर्थ असा आहे, गुगलवर जरा जाऊन पहा. महाराष्ट्रामध्ये राहून जर मराठीचे अर्थ समजत नसतील तर मला वाटते यांच्या बुद्धीची कीव केली पाहिजे. रुपाली ताईंचा उल्लेख मी काल करताना रुपाली ताई असं 13 वेळा उल्लेख केला. म्हणजे अनुल्लेख केला नाही, 13 वेळा उल्लेख केला आणि 2 वेळा सांगितलं चेकाळल्यासारखं बोलतायत. गुगलवर जा, मराठीचं भाषांतर बघा. चेकाळणे याचा अर्थ आवेशणे, बेफाम होणे, भडकणे किंवा चेकाळणे या शब्दाचा मराठी अर्थ जर म्हटला तर खवळणे, चिडणे किंवा संतापणे असा होतो. हे जाऊन बघा जरा गुगलवर. मी मराठी लहानपणापासून शिकलेलो आहे, त्यामुळे मराठीविषयी मला ज्ञान आहे. पण अर्ध्या हळकुंडामुळे पिवळे झालेले लोक तिकडून आदेश आला की याचा अर्थबिर्थ न पाहता फक्त नाथाभाऊच्या विरोधात आकसानं आंदोलन करणं किंवा यांना पुढे पंचायत समितीला तिकीट मिळालं पाहिजे, नेत्यांसमोर चमचेगिरी करता आली पाहिजे. आणि आंदोलन कोण करतायत? रावेरला, भुसावळला, जळगावला, आपल्या या ठिकाणी पाहिलं तर ज्यांना लहानपणी मी माझ्या हातून बाटलीनं दूध पाजलं आणि ते माझ्या हातून बाटलीनं दूध पिऊन मोठे झाले, ज्यांना मी मोठं केलं, असे कार्यकर्ते आज या ठिकाणी आंदोलन करताय. मला यांची कीव येते. हे बसले कुणाच्यामुळे? कुणाच्या कृपामुळे, कुणाच्या मदतीमुळे, कुणाच्या आशीर्वादामुळे. कुणी आमदार झाला असेल, कुणी सभापती झाला असेल, कुणी जिल्हा परिषदला गेला असेल, कुणी ग्रामपंचायतला झाला असेल. त्या कालखंडामध्ये नाथाभाऊने पुरेपूर मदत केली. पार्टीच्या मदतीनं हे मोठे झाले असेल, पण नाथाभाऊची मदत मोठी होती. आणि आज माझ्याच हातून बाटलीनं दूध पिणारे हे माझेच चेहरे आज माझ्या विरुद्ध आंदोलन करायला लागलेले, याचं मला दुःख आहे. जरा त्यांनी मागचे दिवस आठवावे. नाथाभाऊच्या बरोबर कशा रीतीने राहत होते, कशी माझे चमचेगिरी चाटुगिरी करत होते, जरा लक्षात घ्या. आणि मग आंदोलनाच्या संदर्भात जरा चिंतन करा.